रत्नापूर गावात ग्रामविकास निधीतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आणि श्री गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाचे आज भव्य उद्घाटन पार पडले। मोबाईलच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा जागविण्याचा आणि तरुण पिढीला वाचनाची सवय लावण्याचा हा एक मोठा प्रयत्न मानला जात आहे। यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचन प्रेमाचा दाखला देत तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते प्राशन केल्याशिवाय गुरगुरता येत नाही, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले। शिकणे थांबले की भविष्य अंधारात जाण्याची शक्यता असते, असेही मान्यवरांनी सांगितले। ग्रामीण भागातील युवक वाईट सवयींकडे वळत असल्याने त्यांचे आयुष्य बिघडू शकते। या पार्श्वभूमीवर या ग्रंथालयाचा नियमित वापर करून विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले। सभागृहाबाबत बोलताना मान्यवर म्हणाले की शेतकरी कुटुंबांना विवाह, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी मोठा खर्च करावा लागतो। हे सभागृह यामुळे मोठा आधार ठरेल। या सोहळ्याला सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमाकांत लोधे, गटविकास अधिकारी आत्मज मोरे, प्रभारी सरपंच अशोक गभणे, नगराध्यक्ष भास्कर नन्नावार आदी मान्यवरांसह गावकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नापूर गाव हे टॅलेंटनं भरलेलं आहे। हे वाचनालय गावागावातील नवरत्न घडवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।